आज वसई तालुक्यातील निर्मळ शिवशंकरपाडा या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। या पाड्यामधली 2 आदिवासी कुटुंबांनी गेल्या काही दिवसापूर्वी ह्या फॉरेस्टच्या जाग्यामध्ये त्यांनी अतिक्रमण करून घरं बांधली होती। त्या घरावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर वन विभागाच्या काही मुजोर अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अचानकपणे ती झोपड्या त्यांच्या तोडून टाकल्या आणि त्या घटनेचा काल आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने निषेध नोंदवलेला आहे। त्याचबरोबर आज आमच्या वसई तालुक्यातील लालबावटा रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर लालबावटा पक्षाचे पदाधिकारी आणि महिला संघटनेचे काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमून आणि ही घरं या झोपड्या पुन्हा उभ्या करण्याचं आम्ही काम केलेलं आहे। आणि मांडवीच्या फॉरेस्टला वन विभागाला आम्ही लेखी पत्रसुद्धा दिलेलं आहे की वसई तालुक्यामध्ये फक्त आदिवासी समाजावर वन विभाग दादागिरी करत आहे आणि बेकायदेशीरपणे त्यांना घाबरवण्याचं काम करत आहे। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जर ह्याच्या पुढे पुन्हा वन विभागाने आदिवासींवर दादागिरी करून दाखवली तर लालबावटा शांत बसणार नाही। येत्या काही दिवसात आम्ही आमचा संपूर्ण बिऱ्हाड घेऊन फॉरेस्टच्या कार्यालयावर मोर्चा काढू आणि बेमुदत आंदोलन करू।